कोल्हापुरात महानगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळते। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून देखील तयारीला सुरुवात झाली। आमदार विनय कोरेंनी 10 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात। महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीतून लढणार असल्याचे आमदार विनय कोरे म्हणाले। योग्य निर्णयापर्यंत यावं लागतं। ही प्रक्रिया जोपर्यंत चर्चा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत होत नाही। आज आता आमच्याकडे 54 लोकांनी आज मुलाखत दिली आणि ज्यांना उघड मुलाखतीला यायचं नव्हतं असे 10-15 लोक आता मला खासगीत भेटणार। आता त्या ज्या चर्चा होतील त्यामुळे मी सगळ्याची नावं तुम्हाला पण आज कळेल असं नाही, म्हणजे अजून सुद्धा आहेत। हा भरपूर नावं आहेत, तर त्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेऊन आता ह्या थोड्याशा वाटाघाटी करायचा आम्ही प्रयत्न करू। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। ओमप्रकाश पोकर्णा यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। आगामी निवडणुकीत वंचित सोबत लढण्याची तयारी असून आशीर्वाद आणि पाठबळ द्या अशी विनंती माजी आमदार ओमप्रकाश यांनी प्रकाश आंबेडकरांना केली आहे। आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांचं आज इथं आगमन झाल्याचं मला कळालं आणि फार दिवसानंतर त्यांची आज माझी भेट होती। गेली 25-30 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला इथं आशीर्वाद दिला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।